ಆರ್ ವಿನೋದ್ ಮನ್ಪಿನಾರು ಓನರ್ ಯಾನ್ ಪಾತೇರ್ನಾರು ನಂದು ಅಕುಲ್ ಆರ್ ಇತ್ತೆ ಎನ್ನ ಕೇನ್ಲೆ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಅಂಡು ಇತ್ತೆ ಖಾಲಿ ಒಂದೇ ಕೆಲಸ ಮಲ್ಪಾರೆ ट्रॅव्हलिंगला सॉर्ट आंडू ट्रॅव्हलिंग जर अर्धीन तर कार उंडू. मित्रांनो वेलकम टू अ न्यू व्लॉग. तुम्हाला वाटलं असेल की चुकून आम्ही लँग्वेज तुम्ही वेगळी ठेवली की काय, मराठी व्लॉग्स असतात आपले. अचानक साऊथ इंडियन लँग्वेज ऐकायला आली तुम्हाला. ॲट स्टार्ट ऑफ व्लॉग दॅट वॉज प्रशांत सुवर्णा. बघा कसा साऊथ इंडियन माणूस आता जाऊन एका गणपतीची आखणी करणार आहे. सो आम्ही चाललो आहे भांडुपला. प्रशांतचा आज आखणीचा डेमो आहे. नवीन आखणीकारांना तो प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना कलागुणांच्या त्यांना वाव देण्यासाठी तो चालला आहे. हा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे मित्रांनो. यावर्षी गणपती थोडं अर्ली आलेले आहेत आपल्या व्लॉग्समध्ये, नाही तर दरवर्षी गणपतीच्या वेळेला आपण आखणीचा व्लॉग बनवतो. हा आखणीचा व्लॉग नसणार आहे, बट तसंच काहीतरी सिमिलर असणार आहे. बट बघूया आता काय मजा येते तिकडे जाऊन. पोचलेलोच आम्ही भांडूप कोकणनगरमध्ये. तसा हा एरिया पण माझ्या ओळखीचाच एरिया आहे. म्हणजे मी पण बऱ्यापैकी लहानपण माझं भांडूपमध्ये गेलेलं आहे. 7-8 वर्षाचं असेपर्यंत मला जेवढे मेमरी होती तोपर्यंत मी इथे भांडूप इथे बाजूला पुढेच राहायचो मी पण. साई व्याज चाळमध्ये. आणि भांडूपकर इफ दे आर वॉचिंग, तुम्हाला माहिती असेल साई व्याज चाळ, त्याच्यामध्ये राहायचो मी. आणि आता जो एरिया आहे तो आहे सिद्धांत सरफरेचा हुड, जे सोडून तो आम्हाला कळव्याला आला आहे. जायचं आहे नाही ना. हां, सो लेट्स गो. सो मित्रांनो, प्रशांत आता आखणी सुरू करणार आहे. मी भांडूपला आलो आहे, पण एकदम थंड लोक आहे तिकडे, कोण आवाजच नाही करत आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. करायचं का सुरू? आता कसं वाटलं? जरा बरं वाटलं, एनर्जी आली. तर सर्वांना नमस्कार. सगळे आले त्याबद्दल थँक्यू. म्हणजे मी सुरुवात करायची सांगतो की ही प्रोसेस खूप कमी लोकांच्या नशिबात असते की असं बघायला मिळतं. शक्यतो हे काम खूप रात्री 1:30, 2, 3 वाजता असं वगैरे होतं. पण आज आपण सगळे आलात, थांबलात माझ्यासाठी एवढं, त्याबद्दल मी सगळ्यांना थँक्यू बोलतो. आणि आपण लगेच सुरुवात करू. आणि एक व्यक्ती आहे माझ्याबरोबर, सिद्धेश. याची ओळख मी करून देतो आहे कारण जे काय मी कुठे पण मेहनत हे तुम्ही खूप सिम्पल बघताय. आम्ही असे वरती चढून वगैरे काम करतो, तुम्हाला बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर ही व्यक्ती नसेल तर मी काय करू नाही शकत. त्यामुळे त्याच्यासाठी एकदा तुम्ही टाळ्या वाजवले तर होईल. माझी सावली आहे म्हटलं तरी चालेल, कारण जोपर्यंत तो सांगत नाही की सगळं ओके तोपर्यंत मी चढू नाही शकत. म्हणजे मला बघितलंय ना तुम्ही, एवढं घेऊन वर चढायचं म्हणजे जरा ताकद लागते. ठीक आहे, सुरुवात करूया लगेच. एक माझं सजेशन राहील, एवढं बोललंय, बायको पण उभे, तिच्यात बोलू दे, आता घरी जाऊन ही आखणी होईल. ही माझी बायको आहे, हिच्यासाठी पण एकदा. तो मित्रांनो, जसं प्रशांत बोलला की आखणीचा डेमो असा पहिल्यांदाच होतोय. आखणी खूप झाली आहे, म्हणजे गणपतीच्या वेळी होते, पण डेमो म्हणजे बेसिकली डेमॉन्स्ट्रेशन जे होतं, कशी केली जाते आखणी किंवा ह्या सगळ्या गोष्टीबद्दल जेव्हा बोललं जातं किंवा दाखवलं जातं त्याला डेमो म्हणतात. आणि असा डेमो पहिल्यांदाच होतोय. सो हा डेमो जो अरेंज केला आहे तो कोकणनगर मित्रमंडळमध्ये भांडूपचे उत्सव आणि कलाध्याय या 2 मंडळांनी मिळून हे ठेवलेलं आहे. तर त्यांचे एक तर खूप आभार की असं कोणीतरी असं विचार केला की आखणीचा पण आपण डेमो ठेवूया, विच इज रेअर. बट असं भारी वाटतंय जरा की असं आपल्या मित्राला बोलवलं आहे आणि आपल्याला आता त्याच्यात शिकायचा संधी मिळणार आहे. तुम्हाला जर आखणी तुम्ही शिकत असाल किंवा करायची इच्छा असेल तर हे सगळे प्रश्न तुम्ही खाली तर विचाराच, पण आता जेवढे होतील तेवढे मी कव्हर करणार आहे ब्लॉगमध्ये. प्रश्नांना विचारणार आहे जेव्हा तो आखणी करतोय. बाकी इथल्या लोकांना तर आहेच, पण तुमच्यासाठी भाऊ आलेला आहे. मला सांग प्रशांत की आपण हिरव्या कलरच्या बेसने का चालू करतो आयब्रोजमध्ये? कारण की जनरली
ब्लॅक असतात किंवा ब्राऊन असतात. म्हणजे एंड रिझल्ट ती मला जो माहिती आहे तो ब्राऊन किंवा ब्लॅक दिसतो, पण वाय ग्रीन? ॲक्च्युली ही पद्धत काय माझी नाही आहे. आपण असं म्हणू शकतो की आपल्या इथे बरेच कलाकार होऊन गेलेत. राम सारंग सर आहेत, त्यानंतर वेलिंग मास्तर आहेत. यांनी कसं असतं, आयब्रो जर आपण डायरेक्ट ठळक काळे काढले तर ते शक्यता असते की असं जरा ऑड वाटेल, कट वाटेल, लगेच कट कॉन्ट्रास्ट वाटेल. तर बाप्पा असल्यामुळे त्याच्यात तो सॉफ्टनेस असणं इम्पॉर्टंट आहे. जर तो सॉफ्टनेस नसेल तर मग असं होतं की ते एकदम असं कोरीव काहीतरी केल्यासारखं वाटेल एकदम. दो इट इज थोडंसं ड्रामॅटिक, पण तरी पण आपलं एक काम असतं की त्याच्यामध्ये जेवढं थोडंसं जसे आता हे रंग आहेत, माव आहे, पिंक आहे, हे आता शक्यतो अशा नॉर्मल चेहऱ्यावर नसतात. पण हे जर रंग कुठून आलेत म्हणशील तर मी म्हणेल की मुळगावकरांचे चित्र जर तुम्ही बघितलं, आर्टिस्ट मुळगावकर आहेत, त्यांचे चित्र बघितलं तर ते माव, पिंक अशा गोष्टींनी ब्राऊन न वापरता, कारण ब्राऊन हा थोडा चॉकीकडे जातो, थोडा डलकडे जातो. त्यामुळे ते असे कलर वापरायचे जे बेसमध्ये फ्रेश आहेत. त्यामुळे ते कसेही केले, कसेही रंगले, कसेही पडले तरी ते गणपती मूर्ती डल नाही वाटत, ती फ्रेशच वाटते तुम्हाला. बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की व्हायलेटच का, ग्रीनच का, तर हे असं असतं. आणि ऑल्सो जेव्हा तुम्ही, थोडक्यात सिम्पल उदाहरण द्यायचं, जेव्हा तुम्ही फ्रेश शेव करता एक जे हलकंसं हिरवं दिसतं तेच आहे. मी आता ते तेच base आहे. बोलणार होतो की नॅचरली पण चेहऱ्यावरती हो. जेवढे केस आहेत ते आपण जर फुल शेक गेले त्याचा बेस हिरवं दिसतं ना, जे हिरवळ जे दिसतं ना, हे त्यावेळी लोकांनी केलेला अभ्यास आहे. आणि याचा वारसा आपण फक्त पुढे नेऊ शकतो. जे काय आपल्याला माहिती आहे त्या पद्धतीने, ज्या अंडरस्टँडिंगने आपण काम करतो, आपण पुढे नेऊ शकतो त्याला. बाकी देण ही त्यांचीच आहे, त्यांनीच हा विचार केलेला आहे, असं आहे. चांगला प्रश्न आहे. जसं बऱ्याच लोकांना समजत नाही की गुरु सुरू कुठे करायचे आणि संपवायची कुठे. काही लोकांची पुढे येतच राहते, संपतच नाही. काही लोकांची उशिरा सुरू होते थोडी. तर आपण आज हा गणित समजून घेऊया. सिंपल आणि एकदम सोपं मी तुम्हाला सांगतो की बाप्पाचे डोळे इथून तुम्ही जर हा या कोण्याला फिरवला, ठीक आहे, डायगनली 180 डिग्री पकडा, 180 डिग्री पकडा. थोडं आपण टेक्निकल बोलतोय, सॉरी. पण इकडे असं बघायचं आणि इकडे असं बघायचं. एक्झॅक्ट तेवढ्याच भागात ती गोळी संपते, त्याच्या पुढे जाऊ नाही शकत. इन जनरल जाऊ नाही शकत. आपण वाढवलं की तर विचित्र मग गणपती आपला रागेट दिसायला लागतो असं म्हणतात लोक. तर ते होऊ नये म्हणून तो गोडवा तसाच राहिला पाहिजे म्हणून आपण काय करतो, हे इथेच संपलं पाहिजे आणि हे इथेच संपलं पाहिजे, याच्या पुढे नाही जायला पाहिजे. कलर पॅलेट तुला बघायची होती तर कलर पॅलेट ही अशी साधारणतः असते. रंग जे काढलेले आहेत तुम्ही बघू शकता की माझ्या सिक्वेन्स प्रमाणे जे मिडल टोन्स आहेत एका बाजूला आहेत आणि डार्क टोन्स मी माझ्या पद्धतीने, कारण आता हा जो पर्शियन ब्लू आहे तो रेडच्या बाजूला आहे, कारण ते मी सारखं वापरत असतो, त्यामुळे ते बाजूला असणं गरजेचं आहे. नाहीतर एक CST ला आणि एक चुनाभट्टीला ठेवलं तर मग जायला यायला त्रास होतो. ब्रशला पण सोपं पडलं पाहिजे, त्या हिशोबाने एक जवळ असणं गरजेचं आहे. ज्या रंग तुम्हाला सारखे लागतात त्या जवळच ठेवा आणि बाकीचे जे लागणार आहेत त्या तुम्ही मिडल टोन्स त्या इंटेन्सिटी प्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. बरं, लोक म्हणतात काळा रंग जरा जपून, तर ती गोष्ट खरी आहे. काळा जेव्हा पण तुम्ही डिरेक्टली घ्याल, मोठ्या मूर्तींमध्ये फरक नाही पडत. छोट्या मूर्ती करताना काळ्यामध्ये थोडंसं जर तुम्ही क्रिम्झन रेड मिक्स केलं तर त्याची इंटेन्सिटी थोडी कमी होते, ते एकदमच असं ऑफ नाही वाटत. तर करून बघा, किंवा पर्शियन ब्लू आणि थोडंसं ब्लॅक मिक्स करून बघा, थोडा गोडवा अजून वाढेल. एक सजेशन आहे, म्हणजे बाकी तुम्हाला घ्यायचं तर घ्या, नाही तर कसं प्रत्येक प्रशांत, हा जो ब्राऊन कलर म्हणजे डोळ्यांसाठी तू कुठला कलर वापरतोस? मी तुला नेहमी ब्राऊन कलर वापरताना बघितलंय. असं काय एनी स्पेसिफिक रिझन आहे? ब्लॅक नाही, ब्राऊन नाही, मला हे आर्टिस्ट पर्सनल चॉईस असू शकते. तर काही लोक, आता जी जुनी पद्धत आहे ना त्याच्यामध्ये एका साईडला ऑरेंज आणि एका साईडला निळं असं करतात लोक. तर ती पद्धत जुनी झाली आता.
मी थोडीशी माझी पद्धत आहे जी मी आता बऱ्याच मूर्त्यांमध्ये करतो की एक रंग ठेवायचा प्रयत्न करतो, कारण आजकाल इतके लाईट्स आहेत ऑलरेडी बाप्पाच्या आजूबाजूला की त्यामध्ये जर आपण ते सटल नाही ठेवलं आणि उगाच जास्त रंग टाकत ठेवलं तर ते ऑफ वाटायला लागतं थोडं. आणि हे अगेन पर्सनल चॉईस आहे, मला असं वाटतं की असं असावं, त्यामुळे मी ब्राऊनमध्येच ठेवतो. कारण माणसं आपण जे इंडियन जे मोस्टली डोळे आहेत ते थोडेसे ब्राऊन टोन्समध्ये असतात, म्हणून थोडी माझी कन्सेप्ट म्हणून मी ब्राऊन ठेवले. आपण तर याची दिशा चुकली तर खूप विचित्र वाटतं ते. तर हे पण एक अशी गोष्ट आहे की तुम्ही बारीकपणे लक्ष दिलं पाहिजे. जर जे बाकी जे शिकायला लागेल ते मोबाईल घेऊन नाही करू ना, ठीक आहे, मग आपण बरोबर आहोत. तर हे जे आहे ह्याला म्हणतो आमच्या भाषेत सेंटर आखणं किंवा सेंटर काढणं. बरं, बाप्पाची आखणी करताना सिमेट्री खूप महत्वाची आहे. शाळेत असताना म्हणजे पहिली तर आपल्याला एक बाजू काढ, मग शिक्षक काढून द्यायचे, मग दुसरी बाजू आपण काढायचो. आठवते तेव्हा आपण टाइमपास केला. टाइमपास नसता केला तर कदाचित आज आपण व्यवस्थित सिमेट्रीकडे लक्ष देऊन बघतो असतो. सिमेट्री खूप महत्वाची आहे, थोडक्यात मला ते सांगायचं वाटतं. आणि आता मी जे करतोय त्याला आपण गंध म्हणतात, काही लोक नाम म्हणतात, काही लोक श्रीगंध म्हणतात, काही लोक बरंच काही लोकांनी इन्व्हेंट करून ठेवलेले. आपण श्रीगंध म्हणतो. आता जे करतो त्याला तुम्ही त्रिशूळ म्हणता, त्याला श्रीगंध असं म्हणतात. आपण त्या श्रीगंधाकडे कसं बोलूया, कसं असतं, काय असतं, आपण विचार बघूया कसं करायला पाहिजे किंवा कसं असायला पाहिजे. ते बोलतील माझ्या मते. डायरेक्ट विचार 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 आपण जो नाम टाकतो ना गणपतीचा, त्याचं सेंटर कसं काढलं जातो? म्हणजे खरं सांगायला गेलं तर असं काय ठराविक असं काय मेजरमेंट नाही, कारण मुळात हे असं गोल असल्यामुळे त्याला काय असं मेजरिंग स्केल वगैरे लावू नाही शकत आपण. एक तर नजरेचा अंदाज सगळ्यात बेस्ट अंदाज. दुसरा म्हणजे दोरी वापरू शकता तुम्ही. जर अगदीच तुम्ही न्यू कमर आहात, त्याचा मी खेतवाडीचा राजाचा तुम्ही जर ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये मी दोरीचा उपयोग केलेला, कारण तो चेहरा खूपच मोठा होता, म्हणजे माझ्या पोटा एवढा तर नामच होता तो. तर त्यासाठी असे जेव्हा खूप जास्त आणि असे काय म्हणतो आपण आउट ऑफ पर्स्पेक्टिव्ह किंवा अशा गोष्टी असतील तुमच्या नजरेच्या बाहेर असतील तर त्यावेळेला तुम्ही दोरी वापरली तरी चालते. अजून एक खूप महत्त्वाचं ज्याच्यावर तुमचा कंट्रोल खूप व्यवस्थित पाहिजे ते म्हणजे ही रेष मारताना. बरेचदा काय होतं की आकडे खूप सुंदर होते आणि सोंडेची रेष, कारण अर्थातच सोंड अशी तशी असल्यामुळे त्याचा एक सेंटर धरून नजरेत व्यवस्थित करणं महत्त्वाचं असतं. सगळ्यात डिफिकल्ट जर तुम्ही मला विचारलं की सगळ्यात कठीण काय, तर हे इथे रेष मारणं. का सांगतो, कारण एकतर हे टेक्स्चर असतं याच्यावरती, त्यामुळे तुमचं ब्रश व्यवस्थित तिथे ट्रॅव्हल करेल याची शक्यता नसते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यात तुम्हाला सेंटर जपायचं असतं. सेंटर घालता कामा नये, लाईन अशी वाकडी तिकडी होता कामा नये, ते जपायला लागतं. तर पहिलं तर थँक्यू सो मच. शेवटच्या स्ट्रोक मारतोय, शेवटचं जे काय ते संपवतोय बाप्पाच्या हाती. एवढी सगळी जण गेली मला वाटतं 2 तास झाले. 2 तास सगळे तुम्ही माझ्या बरोबर आहात आणि इतकी गर्दी करून आहात त्याबद्दल मी हात जोडून तुम्हाला थँक्यू बोलतो. यावरनं कळतं की त्याचं क्रेज किती मोठं आहे, माझं नाही आहे, त्याचं आहे. आणि खरंच थँक्यू. इतका वेळ कोणी थांबत नाही माझ्या मागे. तर आपण शेवटची जी श्लोक आहे ती मागूया, ज्याने पप्पा अजून असा सुंदर दिसेल.
गणपती बाप्पा गणमूर्ती परत एकदा थँक्यू. तर अशा तऱ्हेने तुम्ही आता जवळ येऊन बघू शकता, फोटो काढायचा आहे फोटो काढू शकता. एक बेसिक हे आहे, यामध्ये अजून आपण खूप 100 पट अजून काही गोष्टी करू शकतो. आज मी जरा जास्तच रिलॅक्स होतो म्हणून खूप वेळ घेतला आणि टाइम पण परत झाला. नाहीतर युजली आपला टाइम असतो 40 ते 45 मिनिट. त्याच्यापुढे मूर्तीकार तुम्हाला देणार पण नाही, कारण घाई असते. वाक्य त्याच्यावर आणि ते त्याचं व्हायचं प्रिंट केलं एकदा परत बोल, आमच्या ब्लॉग साठी बोल. दिसणाऱ्या काळ्या दरल्या तो पंढरी दिसतात. सो मित्रांनो, आम्ही आता निघालेलो आहोत फायनली आणि आखणी वगैरे सगळं झालेलं आहे. प्रशांत, सुवर्णा, तिकीट लाईट लागली का? कसं वाटलं तुला आखणी करून बिफोर गणपती सीझन? खूप म्हणजे आज मला एक काय बाप वाटलं म्हणजे खरंच मला असं आयडिया नव्हती. एवढी लोक जवळपास 2-2.5 तास मागे कॉन्स्टंटली उभी होती. म्हणजे आता मी सगळ्यांना तिकडे बोललो थँक्यू की बाबा एवढ्या वेळ, पण मी तरी म्हणजे एवढं टक लावून लोक 2 तास आणि प्रश्न विचारत पण होते. त्यामुळे वेगळाच एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला होप सो की ज्यांना कोणाला आखणी शिकायची आणि इच्छा आहे त्यांना मदत झाली असेल हा व्लॉग बघून, हा है ना? त्याच हेतूने आम्ही हा केलेला व्लॉग. सो येस, भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. एकदा गणपती बाप्पा मोरया.